मित्रांनो, तुमच्याकडे जर 2022च्या आधीची गाडी असेल तर ती आता थोड्याच दिवसांची मेहमान आहे असं समजा. कारण सरकारने आजपासून म्हणजे 1 एप्रिलपासून देशभरातल्या पेट्रोल पंपांवर इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकणं सक्तीचं केलंय. आता हा निर्णय घेण्यामागे सरकारने काय म्हणलंय की प्रदूषण कमी करण्यासाठी, इंधन आयात कमी करण्यासाठी आणि इंजिनची कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा निर्णय घेतलाय. म्हणजे इथेनॉलचे हे फायदे सरकारने सांगितलेत, पण या निर्णयामुळे तुमचा फायदा कमी आणि नुकसान जास्त होणार असं दिसतंय. नेमका सरकारचा निर्णय काय आहे, त्यामुळे गाड्यांना काय नुकसान होणार आहे आणि सरकारच्या या निर्णयामागं काय राजकारण दडलेलं असू शकतं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातून जुन्या गाड्यांना सुरक्षित कसं ठेवायचं हेही मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी तर बघूया की सरकारचा निर्णय नेमका काय आहे. 1 एप्रिलपासून देशभरातल्या सगळ्या पेट्रोल पंपांवर 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजे E20 पेट्रोल विकणं अनिवार्य केलंय. त्यामुळे आता शुद्ध पेट्रोल तुम्हाला कुठेच मिळणार नाही. सोबतच नवीन नियमानुसार पेट्रोलला किमान 95 ऑक्टेन रेटिंग असणं गरजेचं आहे. या सगळ्याचा मुख्य उद्देश इंधनाची आयात कमी करणं आणि प्रदूषण कमी करणं असा आहे. पण यामुळे जुन्या गाड्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, हे देखील तेवढंच खरं आहे. कसं ते सांगतो. आताच्या नवीन गाड्या ज्या आहेत म्हणजे 2022 नंतरच्या BS6 इंजिन असणाऱ्या गाड्या, त्यांचं इंजिन हे इथेनॉल मिक्स केलेल्या पेट्रोलला लक्षात घेऊन बनवलंय. पण 2022च्या आधीच्या गाड्यांचं इंजिन तसं नाही आहे. BS5 किंवा BS4 किंवा त्याच्याही आधीचं इंजिन असेल तर त्याला इथेनॉलने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. यामध्ये मग सगळ्यात जास्त परिणाम होतो तो गाडीच्या मायलेजवर. सरकारने असं म्हणलंय की इथेनॉलवाल्या पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचं मायलेज 3 ते 4% कमी होत आहे. पण खरं तर हे मायलेज तब्बल 10 ते 30% कमी होत असल्याचं लोकांना दिसून आलंय. म्हणजे ज्यांच्या 2022च्या थोड्याच आधीच्या गाड्या आहेत, 2020-2018 पर्यंतच्या, त्यांना 10% कमी मायलेज मिळेल. आणि ज्यांच्या गाड्या त्यापेक्षाही जुन्या आहेत त्यांना आणखी कमी कमी होत जात 30% कमी मायलेज मिळणार आहे. म्हणजे तुमची कार जर 20 किलोमीटरचं मायलेज देत असेल तर ते कमी होऊन 14 ते 18 एवढं होऊ शकतं. तुमची बाईक जर 60 किलोमीटरचं मायलेज देत असेल तर ते कमी होऊन 45 ते 50 किलोमीटर पर लिटर एवढंच होईल. बरं, फक्त मायलेजवर परिणाम होतोय असंही नाही. जुन्या गाड्यांच्या इंजिनमधले कितीतरी पार्ट्स हे प्लास्टिक आणि रबरचे आहेत. त्या गाड्यांमध्ये इथेनॉल मिक्स असणारं पेट्रोल चालत नाही, हे त्या गाड्यांच्या मॅन्युअलमध्येही लिहिलेलं आहे. कारण अशा पेट्रोलमुळे गाडीचं इंजिन खराब होताना दिसतंय. रबरी ट्यूब इथेनॉलमुळे कडक होऊन खराब होत आहेत. सो गाडीचा रिपेअरिंगचा आणि मेंटेनन्सचा खर्च या पेट्रोलमुळं 5,000पासून ते 20 ते 25,000पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे फायदा कमी आणि नुकसान जास्त. मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हणलंय की हा निर्णय खरं तर 2030 साली लागू करण्यात येणार होता, म्हणजे अजून 4-5 वर्षांनी. पण सरकारने घाई करून तो आत्तापासूनच लागू केलाय. याच्या मागचं कारण सरकारने जरी इम्पोर्ट, प्रदूषण किंवा शेतकऱ्यांचा फायदा असं सांगितलं असलं तरी खरं कारण काहीतरी वेगळंच असल्याचं दिसून येतंय. खरं तर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करणं हाच निर्णय इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांच्या दबावाखाली घेतला होता की काय, असा प्रश्न कित्येक महिन्यांपासून विचारला जातोय. याचं मुख्य कारण म्हणजे नितीन गडकरींच्या मुलाचीच इथेनॉल निर्मितीची कंपनी आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांनी इथेनॉलची मोठ्या प्रमाणात निर्मिती करून ठेवली आहे. म्हणजे आपल्या देशात जेवढ्या इथेनॉलची गरज आहे त्याच्या दुप्पट उत्पादन या कंपन्यांनी करून ठेवलंय. त्यामुळे मग या कंपन्यांच्या लॉबीच्या दबावाखाली सरकारने इथेनॉलच्या वापराची सक्ती केली असावी अशी चर्चा आहे. इथेनॉलच्या वापराचा तसा E20 कॉम्पॅटिबल गाड्यांना फायदा आहे, कारण इथेनॉलची नैसर्गिक ऑक्टेन रेटिंग जवळपास 105 एवढी असते. जेव्हा हे पेट्रोलमध्ये मिसळलं जातं तेव्हा इंजिनमधली अनियमित ज्वलन म्हणजे नॉकिंग कमी होतं. सो नवीन इंजिन असेल तर फायदा होतोय. पण आपल्यापैकी कितीतरी जणांकडे जुन्या मॉडेलच्या गाड्या आहेत. त्यांनी काय करायचं? सगळ्यात आधी तर लक्षात घ्या की तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुमची गाडी सुरू करावी लागणार. जेवढी गाडी एका ठिकाणी बसून राहील तेवढा धोका जास्त. दुसरं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं फ्युएल ॲडिटिव्ह वापरा. त्यामुळे फ्युएल इंजेक्टर्स, पाईप याच्यामधली घाण साफ होऊन जाईल. तिसरं म्हणजे स्पार्क प्लग, फिल्टर्स हे नियमित बदलत राहा किंवा तपासत राहा, गरज पडल्यास बदला. चौथं म्हणजे जर तुमच्या बाईकला किंवा कारला E20 कम्पॅटेबल किट बसत असेल, तुम्हाला जर ते मिळत असेल तर नक्की बसवून घ्या, कारण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. बाकी मित्रांनो, सरकारने अचानक कोणता तरी निर्णय घ्यावा आणि त्याचा भुर्दंड सामान्य जनतेला बसावा हे काय आता नवीन राहिलेलं नाही. इथेनॉल सक्तीच्या निर्णयामागे सरकारचा विचार काहीही असो, म्हणजे खरंच पर्यावरणासाठी केलेला असो किंवा इथेनॉल कंपन्यांच्या फायद्यासाठी केलेला असो, याचा फटका आपल्या खिशाला बसणार हे नक्की. आधीच मायलेज कमी झाल्यामुळे जास्त पेट्रोल घ्यावं लागणार. जास्त पेट्रोल घेतलं की इंजिन लवकर खराब होणार. इंजिन लवकर खराब झालं की रिपेअरिंगचा खर्च येणार.
हे सगळं टाळायचं तर E20 किट बसवावं लागणार, त्यासाठी वेगळा खर्च येणार. आणि ज्याची गाडी सध्या नवीन आहे त्यांचं ठीक, पण ज्यांची गाडी आधीच जुनी आहे ती सारखी खराब होऊन होऊन एक दिवस भांगारात जाणार. बरं, या सगळ्यात फायदा फक्त इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांचा आणि त्यांच्या मालकाचा होणार. बाकी या सरकारच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टेक भांडीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.